आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता एक ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर या ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे. कारण कोविड काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी दाखल गुन्ह्याची ईडीनं माहिती मागवली असून याबाबतचं पत्र ईडीनं मुंबई पोलिसांना पाठवलंय. तर बॉडी बॅग प्रकरणामध्ये 50 लाखांचा घोटाळा केल्याचा आरोप पेडणेकरांवर आहे. पेडणेकरांची सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी देखील सुरू असून त्यांच्यावर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल होऊ शकतो. तसंच मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर होणाऱ्या कारवाई संदर्भात मुंबई महापालिकेमधील काही उपायुक्तांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. राजकीय लढाईमध्ये अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असल्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्यात त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलाय. तर दुसरीकडे पालिकेमधील कामगार संघटनांनी 23 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा दिलाय. आणखी एक ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे रस्ते दुरवस्थेवर हायकोर्टात सुनावणी असून 6 महापालिकांचे आयुक्त सुनावणीला हजर आहेत. तर खड्डे उघड्या मॅनहोल प्रकरणी सुनावणी आहे. बीएमसी, केडीएमसी, ठाणे, मीरा भाईंदर, त्याचबरोबर नवी मुंबई, वसई विरार महापालिका आयुक्त या ठिकाणी हजर आहेत. तर बीएमसी कडून वकील अनिल साखरेंचा कोर्टात युक्तिवाद सुरू आहे. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत पाग आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. रस्ते दुरवस्था, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागलेला आहे. 6 महापालिकेचे आयुक्त हजर आहेत. काय अपडेट्स? आजची ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची होण्यासाठी मान्यता मिळाली की हायकोर्टानं अत्यंत गांभीर्याने या प्रकरणाला घेतलेलं आहे. आणखी एमएमआर कार्यक्षेत्रातले सगळेच आयुक्त यांनी तातडीनं हजर राहावं. मुंबई महापालिकेच्या वतीनं अनिल साखरे यांचा आता युक्तिवाद सुरू आहे. कोस्टल रोड आणखी मेट्रोसह इतर अनेक कामं सुरू असल्याचा त्यांनी दावा केलाय. मान्सूनपूर्व पोटहोलची समस्या असलेली ठिकाणं शोधून सुद्धा बीएमसीनं काम केली आहे, असंही त्यांचं म्हणणं आहे. बहुतांश रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मुंबईतले जवळपास 2015 किलोमीटर म्हणजे 1148 किलोमीटरच्या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण झाल्याचा दावा सुद्धा महापालिकेच्या वतीनं करण्यात आलेला आहे. आणि कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालेल्या रस्त्यावर या पॉटहोल्सची समस्या नाही, असंही त्यांचं म्हणणं आहे. खरं तर मुंबईत रस्त्याचं काम करण्यासाठी जवळपास 8 ते 9 संस्था काम करताय, वेगवेगळ्या कंपनीज काम करताय. 175 किलोमीटरचे रस्ते हे पालिके अखत्यारीत नाही, असंही त्यांचं कोर्टाला म्हणणं आहे. येत्या 3 वर्षात मुंबईतील 100% रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण होईल. मुंबई महापालिकेनं आता हा सगळ्यात मोठा दावा मानला जातोय. मुंबई हायकोर्टामध्ये हा दावा केलेला आहे की येत्या 3 वर्षात 100% कॉन्क्रिटीकरण रस्त्यांचं पूर्ण होणार. सगळ्याच रस्त्यांवर बीएमचं नियंत्रण राहील आणि तिथे काम करणं आणि त्यांची देखभाल करणं सुद्धा शक्य होईल. अत्यंत महत्वाची माहिती आता त्यांनी दिलेली आहे. नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई विरार, मीरा भाईंदर या महापालिकांचे आयुक्त सुद्धा कोर्टात हजर आहे. कोर्टानं अर्थात खडा सवाल विचारला होता आणि यामुळे सगळ्याच आयुक्तांना हजर राहणं आज अनिवार्य झालं. आणि कोर्टानं यावर दिलेल्या आदेशांची कल्पना आहे का पालिकांनी, याची सुद्धा विचारणा कोर्टानं खुली केलेली आहे. आणि ही खुली विचारणा, आयुक्तांची खुली उपस्थिती, पालिकेच्या वतीनं सुरू असलेला युक्तिवाद, याचमुळे कोर्टानं मुंबईतला मॅनहोल्स, पॉटहोल्स हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा अत्यंत ऐरणीवर घेतलेला आहे. मुंबई गेल्या वर्षामध्ये पावसाचं प्रमाण सुद्धा अनियमित आणि अचानक वाढलेलं आहे आणि या विकासकांमुळे रस्त्यावर अवजड वाहनांची ये जा करते, अशा प्रकारचा युक्तिवाद सुद्धा केला जातोय. आणि याचमुळे बुजवलेले खड्डे जे आहेत परत पावसामध्ये उखडतात. पालिका प्रशासन हायकोर्टात सांगतंय, हायकोर्ट आता तरी ऐकून घेतंय, पण हायकोर्टानं कडे निर्देश याबाबत दिलेले आहे. या सुनावणीतनं अत्यंत महत्वाचा दिलासा हा मुंबई एमएमआर कार्यक्षेत्रातल्या सगळ्याच नागरिकांना मिळणार, असं आपल्याला आता तरी नक्कीच म्हणता येईल. हिनाली, निश्चितच धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी आणि त्यातले सगळे अपडेट्स जे आहेत ते तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास. धन्यवाद. आणि यानंतरची बातमी आहे ती म्हणजे ध्वजारोहणासंदर्भातली. ती राज्यात शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गट सहभागी झाल्यानं सत्ता समीकरणं बदललेली आहेत. पवार गट सहभागी झाल्यामुळे आता या सत्ता समीकरणामध्ये इतके बदल झालेत की त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला, खातेवाटपही झालं, तरी अद्याप पालकमंत्रीपदाचा तिढा काही सुटलेला नाही. यातच स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पालकमंत्रीपदावरून वातावरण तापण्याआधीच राज्य सरकारनं खुशकीचा मार्ग काढलाय. तर सरकारनं कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार
याबाबतची एक यादीच थेट जाहीर केलेली आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्तानं प्रत्येक जिल्ह्यांमध्ये त्या जिल्ह्याचे पालकमंत्री झेंडावंदन करतील। तर 3 पक्षांमुळे होणाऱ्या पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी राज्य सरकारनं तात्पुरती ध्वजारोहणाची यादी जाहीर केली आहे। तसंच या जिल्ह्यात ध्वजारोहणासाठी मंत्री उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे। आणि यानंतर आता बातमी आहे ती म्हणजे धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील सांगवी गावात बॅनर फाडण्यावरून 2 गटात वाद झालेला आहे। शिरपूर तालुक्यामधल्या सांगवी इथं आदिवासी दिनानिमित्तानं लावलेला बॅनर अज्ञाताकडून फाडण्यात आला होता आणि त्यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली। यामध्ये 4 जण गंभीर जखमी झाले। तसंच काही काळ रास्ता रोको सुद्धा करण्यात आला होता। वातावरण तापल्यामुळे परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे आणि कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं। यानंतर बातमी ठाणेतून आहे। ठाणे पालिकेच्या कळवा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एकाच दिवसात 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतोय। वेळेत उपचार न मिळाल्यानं या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर गोंधळ घातला आणि त्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या आमदार जितेंद्र आव्हाडांनी रुग्णालयात जाऊन प्रशासनाला धारेवर धरले। तर कळवा रुग्णालयाची दाखल करून घेण्याची क्षमता संपली असून आयसीयू देखील फुल असल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं होतं। तसंच जे रुग्ण आले ते गंभीर अवस्थेत असल्याचं बचाव प्रशासनानं केलेलं आहे। सर ये लोग लापरवाही किए, डॉक्टर लोग ने, ताकि लोग देखे नहीं एक बार भी। एक बजे से पेशेंट है, उसको इमरजेंसी वार्ड में हम लोग लेके आए थे। उसको क्या बोले 11 नंबर में जाओ, 11 नंबर में जाने के लिए भी वो लोग ने वार्ड बॉय नहीं दिए थे। हम दोनों लेके आए। मेरी मांग यही है, जैसा हमने अच्छा खासा लेके हमको ला के देख पाएंगे, नहीं ला के पाएंगे हम पोस्टमार्टम नहीं करेंगे। गिरा अंकड़ी का हाथ पैर कांप रहे, मैं लेके आ गए। किसकी जिम्मेदारी थी उसको बचाने की और क्या हुआ था डॉक्टर की थी हादसा? सर। डॉक्टर के मैं चिल्ला रहे वो सुने लो नहीं। कितने बजे पेशेंट? 1 बजे लेके आए, 6 बजे ऑफ हो गए। जब ऑफ हुआ तो सब लोग ह्याच्यासाठी 2-2 दिवस झोपलेले नाही आहेत सगळे लोक आणि पेशंटची शुश्रूषा करतात। तरी येऊन इथे 3 तासापासून आरडाओरडा चाललेला आहे। म्हणजे याच्याने पेशंटचंच नुकसान होते। डॉक्टर बघायला जो जातोय त्यालाच जर तुम्ही अडकवून ठेवलात पेशंटला कसं हे होणार? पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट अशी की आता काय विचार करतात डॉक्टर हा देव असतो सर? हा आता बघा साहेब, दुपारी मृत्यू झालेल्या रुग्णांचा काय झालंय अजून माहिती देखील ते सर, कसं आहे, पोलीस पंचनाम्याचं प्रोसिजर हे केलं होतं। पण आज माझी परिस्थिती अशी आहे की माझ्याकडे साहेब अक्षरशः पेशंट इतके येतात, आम्ही धडाधड पेशंटला ट्रीट करतोय। आता त्या परिस्थितीत पहिली प्रायोरिटी हे की जिवंत पेशंट बघावा, त्या ह्याच्यात डेड बॉडी। इव्हन आपण ट्रायल्स कुठेही आपल्याला नॅशनल लेवललाही शिकवलं जातं की ज्या वेळेला ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स येतो त्यावेळेला एक ट्रायज असतं की जो माणूस मेलेला आहे त्याला बाजूला ठेवा, जो जिवंत आहे त्याला पहिलं बघा। साहेब आम्ही ते पहिलं बघतोय। सर रुग्णांचे नातेवाईक आहेत तर ते आरोप करतायत आपल्या हॉस्पिटलवरती, तर आता या मृत्यूंना जबाबदार कोण पकडावं? साहेब मी तुम्हाला तेच सांगतोय, तो पेशंट अल्कोहोलिक होता, त्याला श्वासनलिकेत उलटी गेली, सिरियस मॅटर तो बाहेर। दुसरा पेशंट हार्ट अटॅक येऊन शेवटच्या स्टेजला आला। तिसरा पेशंट रस्त्यावरचा पेशंट होता, ज्याला पूर्ण तिकडे हे होतं। आता साहेब आम्ही अविरत काम करतोय रात्रंदिवस आणि त्या ह्याच्यात आता कसं होतं, कधी कधी प्रायव्हेटमध्ये लोकांना परवडत नाही। 2-3 दिवस प्रायव्हेटमध्ये ठेवून खूप असे पेशंट आहेत तिकडे ज्यांना बिल इतकं वाढलं, साहेब माझ्याकडे पैसे नाहीत, या इथे काय आता बाहेर मरणार, त्याच्यापेक्षा आम्ही करतो ट्रीट, कसंही करू ट्रीट साहेब। आता त्या ह्याच्यात आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय। परंतु आता हे जे 3 पेशंट होते ना, हे खरंच अत्यवस्थ होते साहेब। उपचारादरम्यान किती एकूण लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि डॉक्टरांनी देखील कोविडला देखील त्यावेळेस काम केलं होतं। मात्र आता सध्या रुग्णांची परिस्थिती कशी आहे आणि एकूण परिस्थिती बघता आणि किती रुग्णांची साहेब सद्यस्थितीत आमच्याकडे गेला 1 आठवडा खूप जास्त रुग्ण येत आहेत, बाकी काही नाही आणि आम्ही अविरत काम करतोय साहेब। सर आज मृत्यूचा आकडा किती? कारण जर सांगितलं जातं की 10 पेक्षा अधिक आहे, तर प्रशासनाचा आकडा काय? नाही, प्रशासनाचा आकडा 5 आहे मृत्यूचा। याच्यात 2 जे आहेत ना ते सर्जी 2 आता जो मी 2 जे सांगितले, एक तो उलटीने हे झाला, दुसरा एक हार्ट अटॅकचा। आणि यानंतर आता बातमी आहे ती म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातल्या
चासनळ इथं गर्भवतीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी 3 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी काल डॉक्टरचं निलंबन करण्यात आलं होतं आणि दोघांवर सेवा समाप्तीची कारवाई सुद्धा करण्यात आली होती. तर आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांना अटकही होऊ शकते. 3 ऑगस्ट रोजी प्रसूतीसाठी गेलेल्या तरुणीचा डॉक्टर आणि उपचारांअभावी मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी डिझेल नसल्याचं कारण देत अँब्युलन्स नाकारण्यात आली होती. त्यामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. आणि यानंतर वाहन चालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, ती म्हणजे विरुद्ध दिशेने जर तुम्ही वाहन चालवून अनेक प्रयोग करत असतात, स्टंटबाजी सुरू असते, यामुळे अनेक अपघात सुद्धा होतात. हे अपघात रोखण्यासाठी मुंबईमध्ये वाहतूक पोलिसांनी नवा उपाय शोधलाय. दक्षिण मुंबईतील मलबार हिल इथल्या हँगिंग गार्डन इथं रस्त्यावर स्पाइक स्पीड ब्रेकर बसवलेत. जर एखादं वाहन चुकीच्या दिशेनं आलं तर या स्पीड ब्रेकरवरील अणुकुचीदार खिळ्यांमुळे टायर पंक्चर होऊ शकतो आणि म्हणूनच हे ब्रेकर बसवण्यात आले असून लवकरच मुंबईत इतर ठिकाणी सुद्धा असे स्पाइक स्पीड ब्रेकर बसवले जातील. बीजी खेर मार्ग मुंबईतील अत्यंत एक महत्वाचा मार्ग. आपण आता आहोत मलबार हिल या टेकडीवर. वाळकेश्वर मलबार हिला परिसर म्हणजे की या ठिकाणी अनेक उच्चभ्रू वस्ती, याचबरोबर मुख्यमंत्र्यांसह सगळ्याच प्रमुख मंत्र्यांचं निवासस्थान आणि याच ठिकाणी थेट हँगिंग गार्डन पासून केम्स कॉर्नर पर्यंत जाणारा हा रस्ता, जो प्रचंड मोठ्या उताराने आणि वेगाने या ठिकाणी वाहनं जातात. खरं तर तिकडनं इकडे येण्यासाठी म्हणून हाच रस्ता अधिक जवळचा होत होता. पण याच ठिकाणी अचानक वेगाने येणारी वाहनं, आणखीन त्याचा अपघात वन वे असून सुद्धा याची बंधनं मात्र कोणीही पाळायला तयार नव्हतं. अर्थात मुंबई वाहतूक पोलिसांनी याच्यावर एक वेगळाच उपाय केलेला आपण बघतोय की इथनं वाहनं जात आहेत. वाहनं जाताना अणकुचीदार या ठिकाणी आपल्याला दिसतात काही खिळे, जे भर रस्त्यामध्ये आपल्याला ते दिसल्यानंतर आवाज करत जात आहे की नेमकं काय आहे. हा जवळपास मी माझ्या पायाने सुद्धा हे दाबून दाखवतो. हे सहज तिकडनं येणारं वाहन जे आहे त्याने हे दाबले जातात. आता ही गाडी जाते, ही गाडी या ठिकाणी सहज ते दाबले गेले, आणखीन ती परत जाते. पण जर का मी उभा आहे या बाजूने, जो वाहतुकीला प्रतिबंध आहे, कोणी जर का आला तर तो उलटा मात्र हे दाबू शकत नाही आणि हे अणकुचीदार जे टोक आहेत हे त्यामुळे त्याची वाहनं जे आहेत ते पंक्चर करू शकतात. वाहनांचं नुकसान होऊ शकतं, अपघात सुद्धा होऊ शकतात. जवळपास 4 लाख रुपये किंमत आहे या अत्याधुनिक स्पाइक स्पीड ब्रेकरची. 9.5 मीटर लांब हा प्रकारचा प्रायोगिक पहिला स्पीड ब्रेकर हा या ठिकाणी मुंबईत या हँगिंग गार्डनच्या इथे लावण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता एक ब्रेकिंग बातमी येते. राहुल शेवाळे यांनी नोटीस बजावलेल्या असून 5 खासदारांना नोटीस बजावलेल्या आहेत. व्हीप पाळला नसल्यामुळे राहुल शेवाळे यांनी ही नोटीस बजावलेली आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी 5 खासदारांना व्हीप बजावला नसल्यामुळे नोटीस पाठवलेली आहे. आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय. शिवसेना पक्षाचा व्हीप पाळला नाही म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या 5 खासदारांविरोधात अपात्र ठरविण्यासाठी कारवाई सुरू करणार असल्याची नोटीस राहुल शेवाळे यांनी बजावली. या संदर्भात सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. थेट प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर काल लोकसभेमध्ये विश्वासदर्शक ठरावावरती मतदान होणार होतं. त्या मतदानासंदर्भात 3 ओळींचा व्हीप हा शिवसेना पक्षाच्या वतीने जारी करण्यात आला होता. खास करून राहुल शेवाळे आणि भावना गवळी ज्या चीफ व्हीप आहे त्यांच्या वतीने हा जारी करण्यात आला होता. असं असताना काल 5 खासदार हे मतदानाच्या वेळी गैरहजर राहिले, अनुपस्थित राहिले. त्यामध्ये खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे 5 खासदार आहेत, ज्यामध्ये विनायक राऊत आहे, अरविंद सावंत आहेत, याशिवाय जर बघितलं आपण तर असे 5 खासदार आहेत. ज्या 5 खासदारांवर संजय जाधव आहे, या सगळ्यांच्या विरुद्ध जर बघितलं आपण तर यांनीही तो व्हीप पाळला नाही. या संदर्भात कारवाई करण्यासाठी यात राहुल शेवाळेंनी आज स्पष्टपणे सांगितलं. त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही या विरोधामध्ये आता कायदेशीर कारवाई करणार आहोत. सोमवारी आम्ही वकिलांमार्फत त्यांना नोटीस बनवणार आहोत. त्यांना हे विचारलं आम्ही की सुप्रीम कोर्टाच्या वतीनं जर या संदर्भात कुठली कारवाई करायला सांगितलं होतं तर त्यावेळेस ते म्हणाले की सुप्रीम कोर्टाची कारवाई ही वेगळी आहे आणि लोकसभेची कारवाई ही वेगळी असते. त्यामुळे आम्ही लोकसभेच्या वतीने कारवाई करतोय आणि त्यांना अपात्र ठरवण्याकरिता आम्ही ही
नोटीस बजावतो याचा अर्थ असा होतो की आता 5 खासदारांविरुद्ध अपात्रतेच्या संदर्भात जेव्हा कायदेशीर नोटीस बजावण्यात येईल आणि त्यानंतर जेव्हा ते उत्तर देतील त्यानंतर लोकसभा अध्यक्षांच्या वतीनं काय कारवाई दिली जाते आणि या 5 खासदारांना अपात्र ठरवली जाते का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे म्हणाले. अगदी बरोबर आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बातमी पावसासंदर्भातली. खरं तर गेले 7 दिवस पावसानं राज्यभर विश्रांती दिलेली असून राज्यातील हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच धरणं 100% भरली आहेत आणि उर्वरित धरणामध्ये सरासरी 66% पाणीसाठा असून मराठवाड्यामध्ये केवळ 38%च पाणीसाठा असल्यानं मराठवाड्याची चिंता अधिक वाढलेली आहे. CR नंबर 237/2023 IPC 324, 323, 294, 34 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. सदर फिर्यादी ही अमरावती जिल्ह्यातील असून त्यांच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा दाखल आहे व आरोपी हे बारलिंगा येथील आहेत. आणि या बातमीचा पुन्हा एकदा बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परतणार आहोत. इतरही बातम्या पाहूयात तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत.